याला खरंच मानता येईल चारण्याची कोंबडी आणि बारण्याचा मसाला. एवढं एवढं झाड पडेल होतं ते ट्रॅक्टरला बांधून लय अवसानं वडाया गेलो, पण ट्रॅक्टरचं टायरच फोडून ठेवलं. तर मंडळी झाला असं का सकाळी सकाळी गेलतो वावर फानाया, मग तिथं पडलेलं एक झाड पाहिलं. मग ते झाड फानाला बांधून ओढून रानात आणून टाकलं. तेवढ्यात फार्म हाऊस जवळ आलो आणि फन सोडून दिलं आणि आपल्याला आणायचं होतं काकांच्या इडून बेडयंत्र. तर तुम्ही म्हणशाल का नेमकं हे बेडयंत्र काला आणलं, तर आपल्याला गावठी सफरचंद लावायचे म्हणून त्याला सरी वाढायला बेडयंत्र आणलं होतं. निम्मी शिम्मी सरी ओढून कुठं नाही झाली, लगेच माझ्या संग असा गेम झाला का ट्रॅक्टरचं टायरच फोडून ठेवलं. तुमचा भाऊ काय हलका ड्रायव्हर नाही, त्याच्यामुळे अशी कामं उठारेट्यात आपण करतच राहतोय. मग जॅक आणला रपाट्यामध्ये टायर खोलून घेतलं आणि टपके दिवशी काकांच्या इडं जाऊन आपला बारका ट्रॅक्टर घेऊन आलो. म्हणलं बारका ट्रॅक्टर लागणारच, कारण एवढा बोकिंदळण्याचा म्हणल्यावर ते काय गाडीवर येणं सोपं नाही. मग ट्रॅक्टर आणला आणि ते पंचर काढायला घेऊन निघालोच होतो, तेवढं ती फॅन फॉलोईंग कंपनी भेटली. मग त्यांना म्हणलं चला तुम्हाला बी तुमच्या वाटाला सोडून देतो आणि मी जातो माझ्या कामाला. मग पंचरच्या इडं जाऊन टायर खाली उतरून दिलं. आपल्याला दिसलंय गुल्फीवाला, आणि गुल्फीवाला दिसल्या तुमच्या भावाला